धारणा. लेखक तुषार गुंजाळ. भाग 7. अखिलेश कुमार ब्रिजमोहन उपाध्याय हा हिटमॅन मनुष भट्टाचार्यसाठी काम करतो. म्हणजे अंकित जोशीचा जो मनुषचाच एम्प्लॉई होता, ज्याने इन्स्पेक्टर शिरोळेला माझ्या अरुअज्जीच्या खुनाचं इन्व्हेस्टिगेशन मॅनिप्युलेट करायला पैसे दिले, मला फसवलं, मग माझ्याच देखत कॉन्स्टेबल धुमाळचा खून केला, त्या अंकित जोशीला या अखिलेश कुमारनी 550च्या पब्लिक समोर मारलं. त्यानंतर अंकित आणि धुमाळच्या डेड बॉडीजची काही झालंच नाही अशा प्रकारे विल्हेवाट लावली, ती मनुष्यच्या सांगण्यावरून. मला बेशुद्ध करून माझी गाण मारणाऱ्या अनन्याच्या फ्लॅटमध्ये हा मध्यरात्री शिरला, तिलाही यांनी संपवलं आणि तिच्याही डेड बॉडीची तशीच विल्हेवाट लावली, ती सुद्धा मनुष्यच्या सांगण्यावरून. आणि अशा या मनुष भट्टाचार्याच्या हाताखाली मी काम करतीये. फक फक नक्की चाललंय काय भिंचोत. तोच खालच्या फ्लोअरवरच्या एका रूममधून एका फिल्मचे आवाज ऐकू यायला लागले. कोणीतरी जिम कॅरीची द ट्रूमन शो ही फिल्म बघतंय हे मी लगेच ओळखलं. फर्स्ट इयरला पाहिली होती तेव्हा खूप दिवस डोक्यात राहिली होती ती फिल्म. ट्रूमन बर्बँक नावाच्या एका इन्शुरन्स सेल्समनला त्याचं रेग्युलर आयुष्य जगता जगता हळूहळू रिअलाइज होतं की त्याचं आयुष्य म्हणजे एक टीव्ही शो आहे, ज्यात घडणाऱ्या सर्व घटना ख्रिस्तॉफ नावाचा त्या शोचा क्रिएटर त्याला वाटेल तशा घडवत असतो. माझ्या आयुष्यात काय वेगळं चाललं होतं? फरक फक्त नावांचा. तिकडे ट्रूमन बर्बँक, इकडे धारणा इरा अरुंधती, तिकडे ख्रिस्तॉफ, इकडे मनुष भट्टाचार्य. आता हे मनुष्य सगळंच गूढ का वाटतंय? यानं मला जॉब का दिला, तो शो का दिला, हे सगळं आत्ता समजतंय. अखिलेश आणि मनुष दोघं सारखे कसे, दोघांचे विचार सारखेच कसे हे आत्ता लक्षात येतंय. मनुषनी अखिलेशला सेट केलंय माझ्यावर. फक, आणि हे मला आत्ता लक्षात येतंय. पण कशासाठी? अजून एक प्रश्न. मी मानस नेटवर्क सोडू नये म्हणून अंकित खूप आटापिटा करत होता, पण मग त्याची स्वतःची कामं सोडून तो माझ्याबरोबर पुण्यात एवढे दिवस कसा काय राहिला? त्यालाही मनुष्यनीच माझ्या मागे लावलं होतं का? असू शकतं, पण अगेन कशासाठी? अंकितनं अरुअज्जीच्या खुनाची केस मॅनिप्युलेट करण्यासाठी इन्स्पेक्टर शिरोळेला पैसे दिले. Sample complete. Ready to continue?